अच्छा, बँगलोरमधली आणखी एक प्रसिद्ध मंदिर ओंकारेश्वर टेम्पल, ओंकार किल्ली. तर मंदिराचं वैशिष्ट्य हे जुनं पुरातन मंदिर आहे आणि हा एका डोंगरावर असलेलं मंदिर आहे. खूपच असं पाहण्यासारखं मंदिर आहे, म्हणूनच आपल्याला भेटायला आलं की आपण पाहिलेलीच आहे. समोर कसा मस्त त्रिशूळ ठेवलेला दिसतोय. तर जवळ जाऊन आपण पाहू. तर जुने पुराणे मंदिर साऊथ साईडला भरपूर भेटतील तुम्हाला. छान. तर आपल्याला सुट्टी आहे तर एक्सप्लोर करू, फिरू जरा मस्त असं ओंकारेश्वर टेम्पल. त्यानंतर आफ्टर आपल्याला अजून व्हिजिट करायची आहे एका 2 ठिकाणी. जशी टाईम येईल तसं मी सांगतो तुम्हाला. तर नक्कीच पहा बँगलोर सिटी टूर. ऑप्शन भरपूर आहेत इथं. तर मॉर्निंगला आपण एक बस बुक करू शकतो. इथं AC बस असती, समथिंग 450 रुपीज. मॅजेस्टिक इथलं मेन सेंट्रलाइज बस स्टेशन आहे. तर तिथून तुम्हाला मुंबई पुणे इकडच्या गाड्या स्लीपर AC स्लीपर्स भेटतात. तर जाऊ दे, ते आत्ता नाही सांगायचं. आता आपल्याला ओंकारेश्वर टेम्पल एक्सप्लोर करायचं आहे, त्याची माहिती सांगतो तुम्हाला. बघा, आता हे त्रिशूळाचं बघू आपण. आता मध्य प्रदेशमध्ये जे ओंकारेश्वर टेम्पल आहे त्याचीच प्रतिकृती म्हणली त्याला चालेल. म्हणजे मंदिराचं ओंकारेश्वर जे आहे त्याचं दर्शन आपल्याला इथं घडणार. 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ओंकारेश्वर मध्य प्रदेशमध्ये आहे आणि बँगलोरमध्ये त्याचंच मंदिर बनवलेलं आहे. जुनं पुरातन मंदिर आहे हे, पण फार जुनं नाही. रिडेव्हलपमेंट झालेलं आहे हल्लीचं. जायला असा रस्ता आहे गाडीला. कसा मस्त मोठाच्या मोठा त्रिशूळ आहे. त्रिशूळ म्हणजे शिवशंकराची निशाणी मानली जाते. मस्त असा मोठा त्रिशूळ आहे आणि ओंकारेश्वर जे मध्य प्रदेशमध्ये स्थित आहे त्याचंच दर्शन आपल्याला इथं बँगलोरमध्ये ओंकार हिल नावाने प्रसिद्ध आहे. छान असं मंदिर आहे. एका हिल म्हणजे डोंगरावर आहे, हलक्या डोंगरावर आहे, तर उंच आहे, त्यामुळं ओंकार हिल असं म्हणतात त्याला. बघा कसं मंदिरावर नक्षीकाम किती छान केलेलं आहे. मस्त असं नक्षीकाम, मस्त असं चढायला पायऱ्या केल्यात. हा सुंदर ना, सुंदर नजारा. आणि हे बघा ओंकार वा कसे आहेत, छान आहे ना मंदिर परिसर. चला आपण आता दर्शन घेऊ आणि परत भेटू. वे टू टेम्पल. असं नंदी आहे मस्त मोठ, हां आहे का नाही. वा, सुंदर असं डोंगरावर बनलेलं आहे हे मंदिर, छान असं. बघा वा कसं आहे. जय शिवशंकर शंभो शंकरा. मस्त पायऱ्या आहेत, मस्त. खरंच पाहण्यासारखं मंदिर आहे. हे बघा, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हा मंदिर परिसर छान आहे.
अच्छा सुंदर असं मंदिर आहे. आणि मंदिराची वैशिष्ट्य सांगतो मी की हे मंदिर मंदिराबरोबर ओंकारेश्वर जे मध्य प्रदेशमध्ये आहे 12 ज्योतिर्लिंगाचं, त्याची सेम प्रतिकृती बनवलेली आहे. आणि अजून एक वैशिष्ट्य म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाच्या आतमध्ये खूप सुंदर असे मंदिरे आहेत 12. असं टेकडीवर आहे. तुम्हाला बँगलोरचं दर्शन होईल याच्यात. आणि बघा मस्त मस्त छान मंदिर आहे. अवश्य भेट द्या या मंदिराला. ओंकारेश्वर हिल, ओंकारेश्वर टेम्पल. बारीक नकाशे केलेली आहे. बँगलोरमध्ये ओमकार हिल नावाने प्रसिद्ध असलेलं आहे ओंकारेश्वर टेम्पल. तर सुंदर असं टेम्पल आहे. त्याची सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो त्याच्यामध्ये माहिती. देशी गाय तर भेटत नाही पाहायला आपल्याला. आणि देशी गायांचं दूध बी आपल्याला मिळत नाही. तर इथं आहेत देवाच्या गाया. 12 ज्योतिर्लिंगाच्या आतमध्येच मंदिरं आहेत खूप छान. आणि आपण आतमध्ये शूटिंग नाही काढू शकत त्यामुळे बाहेर त्या बघा मस्त असं छोटं क्लोज झाला व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. असं आहे सुंदर नकाशी आहे मंदिरावर. साऊथमध्ये तुम्हाला जास्त करून हिंदी भाषा नाही भेटणार पाहायला ऐकायला. तर इथले लोक मोस्टली कर्नाटकमध्येच बोलतात. बँगलोरमध्ये खास करून तमिळ आणि हे प्रसिद्ध आहे. पण तमिळ बी चालतं आणि कन्नडी बी चालतं. तर हिंदी सिटी एरियात बोलू बोलतात ना. तर हिंदीला एवढं म्हणजे प्रॉब्लेम नाही, बोलू शकता तुम्ही हिंदी. तर पूजा चालू आहे. खूप सुंदर. चला आणखी एक नवीन ठिकाणी भेटू आपण नेक्स्ट. आजच जाऊ अजून टाईम आहे भरपूर आपल्याकडे फिरायला. तर भेटूच. अच्छा आपल्याला समोर जे दिसतं आहे क्लॉक, हे जगातलं सर्वात मोठं 2 नंबरचं क्लॉक आहे. तर तुम्ही आपलं मंदिराकडे आलोच आहे तिथलं हे क्लॉक प्रसिद्ध आहे बघा. आणि आत्ता सध्या चालू आहे बघा. 12 वाजून किती मिनटं झालेत बघा, 20 मिनटं. तर किती रेकॉर्डेड क्लॉक आहे. तर एक तुम्हाला दाखवावं असं वाटलं मला. पण जगातलं दुसरं मोठं घड्याळ आहे. पहिलं मी सांगेन तुम्हाला माहिती. पण या घड्याळाची वैशिष्ट्य म्हणजे चालू घड्याळ आत्ता सध्या घडीला सुद्धा. आणि खूप मोठं हे घड्याळ आहे. तुम्हाला छोटं केलं व्हिडिओ हे बघा. असं मोठं आहे, सव्वाला चालू वाजलेले आहेत. मस्त असं घड्याळ आहे. मस्त घड्याळ आहे माझ्या मागच्या साईडला. तर मंदिराबरोबर तुम्हाला हे घड्याळाची माहिती पाहायला भेटेल. मस्त असं थंडगार असा उन्हाळा आहे. सध्या गरमी आहे पण इथं टेम्परेचर जरासं थंड आहे. असं हिलवर आहे ना, डोंगरावर असल्यामुळं जरा थंड वातावरण आहे इथं. मस्त झाडी हिरवळ. तर अवश्य भेट द्या ओमकार हिल, ओंकारेश्वर टेम्पल बँगलोर. त्याची येण्या जाण्याची माहिती मी तुम्हाला सांगतो कशी काय आहे. मस्त. त्या झाडाचं एक वैशिष्ट्य आहे, खूप जुनं पुरातन झाड आहे. वा सुंदर. या झाडाच्या मुळा कशा आहेत, अक्षरशः खूप गार वाटतं इथे. एकदम न वाटतंय अशी झाडी आहे ना इथे. तुम्हाला खाली दाखवतो. उन्हाचं नामनिशेष नाही राहिलेलं इथं. तर एवढं मस्त
उंच पहाडीवर आणि गरमी शून्य गरमी. अरे सॉरी, ॲक्च्युली थोडंसं आपल्याला कन्नडा लँग्वेजमुळं समजत नाही हे काय माहिती लिहिलेली बऱ्याच वेळेस. आणि गौतम बुद्धाचा स्टॅच्यू केलेला आहे. एक मंदिर आहेच मस्त, स्वामी नारायण टेम्पल आहे. दर्शन घेऊ आपण. चला आत जाऊन दर्शन घेऊ. आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही.